सगळ्या पौर्णिमेमध्ये सगळ्यात मोठी महत्त्वाची पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी आपल्याला दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रमार्गातून जी काही लक्ष्मीप्राप्तीची सेवा दिलेली जाते त्यातलीच ही एक सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय आहे, ती कशी साजरी करावी, तीच मांडणी म्हणजे आता जी काही मांडणी सांगणार आहे ती कधी करायची आहे, कारण 16 तारखेला पण आहे, 17 तारखेला पण पौर्णिमा आहे. ही जी मांडणी आहे ती आपल्याला रात्री करायची असते. आता कोजागिरीला काय एवढं महत्त्व आहे, त्या नावातच अर्थ आहे. एक दिवशी सगळे प्रजा आपल्या आयुष्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याच्यासाठी महत्त्वाची कामे करतात. ते आर्थिक प्रगती, पैसा असेल तर अन्न, वस्त्र, निवारा आपण करू शकतो. फक्त तेवढ्याच आपल्या गरजा असतात. एक दिवशी संपूर्ण प्रजा भगवान नारायणकडे जातात. तेव्हा त्यांची करुणा कहाणी सांगतात. तेव्हा भगवान नारायणी असं म्हणतात की शारदीय पौर्णिमेच्या दिवशी आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवान चंद्र, इंद्र, कुबेर, लक्ष्मी ह्या पृथ्वीवर मध्यरात्री भ्रमण करणार आहे. या काळात जो व्यक्ती त्यांची सेवा करणार आहे, नामस्मरण करणार आहे, मनन चिंतन करणार आहे, त्यांना फलरूपी स्वरूपात धनप्राप्ती प्रदान करतील असं साक्षात भगवान नारायणाने वर्णनलेलं होतं. म्हणून कोजागिरीला एवढं महत्त्व आहे. आपण जे काही सेवा करणार आहे, देव तर सुवर्णवासी आहे, तर देवाला काय नैवेद्य दाखवायचा असं तेव्हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा याची जबाबदारी चंद्रानेही घेतली होती. चंद्रदेव असे म्हणाले की पृथ्वीवरील अमृत म्हणजे गाईचं दूध. गाईचं दूध हे पृथ्वीवरील अमृत असणार आहे. ज्या अमृतामध्ये चंद्राचे किरण पडतील तेव्हा ते खरेच अर्थाने अमृतरूप दूध देवाला अर्पण करायचे आहे. म्हणूनच आपण चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवत असतो, याचं नैवेद्य दाखवतो. कारण देवाला अमृत देऊ शकत नाही, पण गाईच्या दुधामध्ये अमृत तत्व आहे. चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवलं जाते. किती छोटीशी कहाणी होती. आपण आजच्या व्हिडिओमध्ये शारदीय पौर्णिमेला किंवा कोजागिरीच्या रात्री 12 वाजता म्हणजे बघा 16 तारखेला रात्री 8:41 म्हणजे बुधवारी रात्री पौर्णिमा लागणार आहे आणि गुरुवारी 4:56 संपणार आहे. ही जी सेवा आहे ती आपल्याला पौर्णिमेच्या कालावधीमध्येच करायची असते. म्हणजे कधी तर 16 तारखेच्या रात्री 12 वाजता करायची आहे. म्हणजे 17 तारीख सुरू होते आहे. ही सेवा मध्यरात्रीच करायची असते. 12 ते 12:39 मध्येच ही सेवा करायची आहे. मासिक धर्म असेल तर आपल्याला मांडणी करता येणार नाही. सुतक विटळ असेल तरी आपल्याला सेवा करता येणार नाही. तुम्हाला मासिक धर्म असेल तरी कोणाकडून तरी तुम्ही सेवा करून घेऊ शकता. सेवा कोणी पण करू शकतो. प्रेग्नंट आहे, करता व्यक्ती, मुलगा, मुलगी, मी विधवा आहे, आपण सगळे सेवा करू शकतो. सुरुवातीला कुठलीही सेवा करण्यासाठी दीप प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध गाईचे तूप दिवा लावायचा आहे. दिवा लावून घेतल्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे. शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे. तरी ही मांडणी आधी कधी करायची आहे, तर आपल्याला 16 तारखेला ही रात्री सेवा करायची आहे. 12 ते 12:39 पर्यंत ही सेवा उरकून घ्यायची आहे. मग तुम्ही मांडणी 16 तारखेला अगदी 10ला करून ठेवली तरी चालेल, म्हणजे 12ला सेवा करायला. दीप प्रज्वलित झाल्यानंतर इंद्राचे प्रतीक म्हणून एक कलश स्थापन करायचा आहे. तो कलशामध्ये आपल्याला 1 रुपया सुपारी, कलशाच्या बाहेर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि 5 दिशेला कुंकाने रेषा काढून घ्यायच्या आहेत. इंद्राचं प्रतीक म्हणून कलश मांडणी करायचे आहे. तर आंब्याचा ढाळा ठेवायचा आहेत. त्याच्यावर नारळ ठेवायचा का? नारळ ठेवायचा नाही. इंद्राचं प्रतीक कलश याच्यावर आंब्याचे पाने ही ठेवायचे आहेत. इंद्राचं प्रतीक तुमच्याकडे जरी कलश स्थापन करत असतील, म्हणजे नारळ जर ठेवत असतील तर तुम्ही ठेवू शकता. दिंडोरी प्रणीत केंद्रमार्गामधून ठेवत नाहीत, एवढंच ठेवलं जातं. तर आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यांची स्थापना करायची आहे. सुरुवातीला लक्ष्मीचे प्रतीक विड्याची 2 पानं घ्यायची आहेत. लक्ष्मी प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे आणि कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तरी तुम्ही ठेवू शकता. ज्यांच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल तरी तुम्ही ठेवू शकता. सुपारी डायरेक्ट ठेवू नका. त्या विड्याच्या पानावर आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. अगदी तुम्ही मूर्ती ठेवणार असेल तरी अक्षदा ठेवायच्या आहेत.
हळदी कुंकू अक्षदाला अर्पण करायचे आहेत. लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवायची आहे. तर हळदी कुंकू अक्षदा आपण अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवणार आहोत. तर तिथे पण आपल्याला त्या अक्षदावर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. श्रीयंत्र पण तुम्ही ठेवू शकता लक्ष्मी प्रतीक म्हणून. ज्यांच्याकडे नाही त्यांनी ठेवू नका, नाही ठेवलं तरी चालेल. इंद्राचं प्रतीक हे लक्ष्मी, इंद्राचं प्रतीक म्हणून आपण बघा इंद्र प्रतीक कलश स्थापन केलेला आहे. लक्ष्मी प्रतीक म्हणून सुपारी ठेवलेली आहे. कुबेर प्रतीक म्हणून आपण सुपारी ठेवलेली आहे. चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तर भरीव रास काढायचे आहे. इंद्राचं प्रतीक झालं आहे, लक्ष्मीचं प्रतीक झालेलं आहे, कुबेराचं प्रतीक झालेलं आहे. तर चंद्रदेवताचे प्रतीक हे एवढेच म्हणजे एवढीशीच मांडणी करायची आहे. तर ती मांडणी करून झाल्यावर देवदेवतांची पूजा करायची आहे. सुरुवातीला आपण इंद्रदेवतांची पूजा करायची आहे. आपल्याला त्या कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे. आणि काही नाही म्हणता येत असेल तरी ओम इंद्रदेवताये नमः तुम्हाला हा जप करायचा आहे. फूल अर्पण करायचं आहे. इंद्रदेवतांना फूल अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मी ह्यांना पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. कुबेर मंत्र म्हणता येत असेल तर कुबेर मंत्र म्हणावा. ओम कुबेर देवताये नमः, कुबेर देवताये नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर आपल्याला कुबेरांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे. आता चंद्रदेवतांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे. तर आपल्याला चंद्रदेवतांचा जो मंत्र बोलता येत असेल तर तो बोलायचा आहे. नाहीतर चंद्रदेवताय भूयो नमो नमः नामस्मरण करायचं आहे. प्रसाद जसा मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वीवर अमृत जे गाईचे दूध आहे, तर गाईचे दूध हे आपल्याला चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवतो. त्याला खऱ्या अर्थाने अमृत तत्व प्राप्त होते असं म्हणलं गेलं आहे. तर आपल्याला नैवेद्य दूध अर्पण करायचं आहे. अशी ही मांडणी आहे. मांडणी करून ही मांडणी आहे ती आपल्याला एका चौरंगावर किंवा एका पाटावर पांढरं वस्त्र हंतरून आपल्याला ही मांडणी करायची आहे. सॉरी, तुम्हाला सांगायला विसरली होती. तर अशी आपल्याला साधी सोपी मांडणी आहे. खूप जास्त काही मांडणी करायची एवढी गरज नाही. आपल्याला फक्त इंद्र, कुबेर आणि लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आणि चंद्रदेवतांचं हे आपल्याला एवढीच मांडणी करायची आहे. जागरण करायचं आहे आणि सेवा करायची आहे. सेवा करणे, कोजागिरीचा अर्थ बाकीचे कार्यक्रम करण्यापेक्षा सेवेचे जास्त महत्त्व आहे. बाकीचे 12 वाजेपर्यंत जागे असतात पण मजा करत असतात. आपल्याला सेवा करायची आहे. सेवा अतिशय महत्त्वाची आहे. तेव्हा काय करावं तर तुम्हाला मी सेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेली आहे. ओरली पण सांगते. जेव्हा तुम्ही देवांना हा नैवेद्य दाखवणार आहात, म्हणजे दुधाचा नैवेद्य दाखवणार आहे, तेव्हा तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्याच्याशिवाय कुठलेही देव ग्रहण करत नाहीत. मंत्र सांगते हा आपल्याला जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे, बोलायचं आहे. ऋण रोगाद्री दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्तापम नाशयंती. श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करायचे आहे. गुरुच्या सान्निध्यात असल्याशिवाय कुठल्याही सेवेचं फळ मिळत नाही. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ करायचे आहे. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ करायचे आहे. कुबेर मंत्र 1 माळ करायचे आहे. नित्यसेवेमध्ये सगळे मंत्र आहेत. तर आपल्याला हे 16 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्रम 1 वेळा पठण करायचं आहे. गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल इतकी सेवा आहे, काय सेवा म्हणजे काही जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा करायची आहे. ही तुम्हाला मंत्र स्तोत्र हे तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलला मिळून जाईल. आता हे अतिशय महत्त्वाची लक्ष्मी शोभा आहे. लक्ष्मी अनेक प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, वित्तलक्ष्मी, सर्वात प्रकारची लक्ष्मी माणसाला जागृत करत असते. सत्यनारायण हे आपल्याला 17 तारखेला करायचं आहे. आळशी ब्रह्मादी झोपाळू प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी दयाळू आहे, कृपाळू आहे. ती हित करणारी पण देवीची एक बहीण आहे. ती नेहमी सतत कटकट नकारात्मकता घेऊन येते. या मोठ्या बहिणीला अक्काबाई असे म्हणतात.
तिची जर अवकृपा आपल्यावर झाली, अक्काबाईचा फेरा आला तर अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी घरावर फेरा मारते. तर कोण झोपला आहे, कोण झोपला आहे आणि ती झोपलेल्या लोकांवर ती रागवते. जो जागरण करत असतो त्यांना सुख समाधान प्रदान करत असते. कोण जागा आहे म्हणजेच को जागरती याच्यावरून कोजागिरीचं नाव पडलेलं आहे. 12:39 पर्यंत आपल्याला जागायचं आहे. ताई, लहान बाळ आहे तर तुम्ही ते बाळ झोपू शकतं किंवा तुम्हाला पण जर शक्य झालं तर बघा, मिस्टर आहेत ते ऐकत नाहीत तर ते झोपू शकतात. तुम्ही सेवा करा. मग आपल्याला लाईट बंद करायची का? तुम्ही जे ते सेवा करणार आहात तर तिथे लाईट चालू ठेवा. दारं खिडक्या जर उघड्या ठेवता आल्या तर प्रयत्न करा. पण सेफ्टी असेल तर बघा, सेफ्टी डोअर असेल तर किंवा आतला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा. तर तुम्ही ह्या सेवा वर्षातून एकदाच येतात तर तुम्हाला हे सेवा करायच्या आहेत. ज्यांना करता नाही आला तर त्यांना करता येणार नाही. ती मांडणी आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. त्याची जी सुपारी ठेवलेली आहे, लक्ष्मीचं प्रतीक, कुबेराचं प्रतीक, तर असेच ठेवा. चंद्राचे प्रतीक आहे तर ते तांदूळ आपल्याला धान्यात टाकायचे आहेत. जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता. आंब्याचा ढाळा आणि ते विड्याची पाने आहेत ते आपल्याला निर्मला टाकायचे आहेत. हे केव्हा करायचं तर आपल्याला हे 17 तारखेला आपल्याला उचलून घ्यायचं आहे. या पद्धतीने करायचं आहे. सगळ्यांनी जागे राहा, नाहीतर देवी आईची बहीण आपली दलिद्री म्हणजे कोण झोपलं आहे ते बघायला येत असते. तिला त्या गोष्टी आवडतात. आपल्या घरात येते, आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करावे, बाकी कोणीही करू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. तर ह्या सेवा तुम्ही नक्की करा.